प्रश्न, प्रेमात ती प्रथम काय शोधते? उत्तर, विश्वास. ती नेहमी प्रामाणिक आणि काळजी घेणारी व्यक्ती शोधते. जिथे आदर आणि समजूतदारपणा असतो तिथे ती जास्त जोडली जाते. तिला सुरक्षितता, प्रेम आणि आपुलकी खूप महत्त्वाची वाटते, म्हणून विश्वास हेच नात्याचं सर्वात मोठं बळ असतं. प्रश्न, लग्नापूर्वीच मोकळं होण्यासाठी ती काय करते? उत्तर, संवाद. ती मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. कुटुंब आणि भविष्याबद्दल विचार करून निर्णय घेते. विश्वासू लोकांशी बोलून स्वतःला शांत ठेवते आणि आनंदी राहण्यासाठी स्वतःला वेळ देते. प्रश्न, तिने जागेचा वापर जास्त केल्यास काय होते? उत्तर, थकवा. शरीरावर आणि मनावर अतिरिक्त ताण जाणवू लागतो. ऊर्जा कमी होऊन आरामाची गरज वाढते. कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते, म्हणून योग्य विश्रांती घेणे महत्त्वाचे असते. प्रश्न, दोन कडून ठोकून घेत असल्यास काय होत असतं? उत्तर, गोंधळ. मोठा आवाज आणि गडबड निर्माण होऊ शकते. आजूबाजूच्या लोकांचे लक्ष लगेच तिकडे जाते. कधी कधी त्यातून मजेशीर वातावरण तयार होते, तर काही वेळा वाद किंवा गैरसमजही होऊ शकतात. प्रश्न, पाणी गळत असताना बाई काय करते? उत्तर, साफसफाई. ती सर्वात आधी गळती थांबवण्याचा प्रयत्न करते. पाणी पसरू नये म्हणून कापड किंवा बादली ठेवते. गरज वाटल्यास मदत घेऊन समस्या सोडवते आणि जागा पुन्हा स्वच्छ आणि नीटनेटकी करते. प्रश्न, कोणत्या नारीचे थान खूप मऊ असतात? उत्तर, स्वभाव. शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेली व्यक्ती सर्वांना आवडते. तिच्या बोलण्यात गोडवा आणि वागण्यात नम्रता असते. ती प्रत्येकाशी आदराने आणि समजून घेऊन वागते, म्हणून तिच्या सहवासात लोक आनंदी राहतात. प्रश्न, बाईला सारखे का पाहिले तर काय होते? उत्तर, अस्वस्थता. वारंवार पाहिल्यामुळे तिला विचित्र वाटू शकते. कधी कधी त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. तिला राग किंवा त्रास देखील जाणवू शकतो, म्हणून प्रत्येकाशी आदराने वागणे महत्त्वाचे असते. प्रश्न, घोडी पद्धत मध्ये कोणाला जास्त आनंद मिळतो? उत्तर, दोघांनाही. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नाते मजबूत होते. आदर आणि विश्वासामुळे आनंद वाढतो. संवाद चांगला असल्यास अनुभव अधिक चांगला होतो, म्हणून दोघांचे समाधान महत्त्वाचे असते. प्रश्न, हात लावल्यावर का थरथरत का? उत्तर, भावना, भीती, थंडी किंवा अचानक प्रतिक्रिया यामुळे थरथर होऊ शकते. कधी कधी उत्साह किंवा तणावामुळेही असे घडते. शरीर भावना व्यक्त करण्यासाठी अशी प्रतिक्रिया देते. ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया असू शकते. प्रश्न, स्वतःचे हात खाली का नेते? उत्तर, मदत. काम करण्यासाठी किंवा काही उचलण्यासाठी हात वापरले जातात. कधी स्वतःला सावरण्यासाठीही हात खाली नेले जातात. गरजेनुसार शरीर आपोआप प्रतिक्रिया देत असते. ही पूर्णपणे सामान्य आणि नैसर्गिक गोष्ट आहे. प्रश्न, ती कधी शांत होते? उत्तर, समाधान. जेव्हा तिच्या मनासारखं वातावरण मिळतं तेव्हा ती शांत होते. तिला आदर, प्रेम आणि समजून घेणारे लोक आवडतात. वादविवाद आणि तणाव कमी झाल्यावर तिचं मन स्थिर होतं, म्हणून आनंदी आणि सुरक्षित वाटलं की ती पूर्ण शांत राहते. प्रश्न, मागचा दरवाजा कोणासाठी सुरक्षित असतो? उत्तर,
संरक्षण सुरक्षितता ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी योग्य व्यवस्था असते. मागचा दरवाजा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकतो. तो घरातील लोकांच्या सुरक्षित हालचालींसाठी वापरला जातो, म्हणून त्याची काळजी घेणे आणि नीट बंद ठेवणे महत्त्वाचे असते. प्रश्न: लग्न झालेली कसे करायला पसंत करते? उत्तर: स्वातंत्र्य. ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला पसंत करते. तिला तिचे शिक्षण, करिअर आणि स्वप्न पूर्ण करायला आवडते. स्वतःच्या आवडीनुसार आयुष्य जगण्यात तिला आनंद मिळतो, म्हणून स्वतंत्र आणि आनंदी राहणे ती जास्त महत्त्वाचे मानते. प्रश्न: एकदम आत गेलं तर काय म्हणते? उत्तर: आश्चर्य. अचानक घडलेल्या गोष्टींमुळे व्यक्ती दचकू शकते. कधी कधी त्यामुळे लगेच प्रतिक्रिया उमटते. अप्रत्याशित परिस्थितीत मन आणि शरीर पटकन प्रतिक्रिया देतात, म्हणून शांत राहून परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे असते. प्रश्न: हळूहळू का आवडतं? उत्तर: आराम. हळूहळू केलेल्या गोष्टींमध्ये शांतता आणि समाधान मिळते. घाईन करता काम केल्याने चुका कमी होतात, त्यामुळे मन अधिक स्थिर आणि आनंदी राहते. म्हणून संयम आणि सावकाशपणा अनेकांना आवडतो.